खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीत मोठी बिघाडी झाली असून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आघाडीतून बाहेर पडत 11 नगरसेवक पदांची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय जाहीर केलाय। तसंच आघाडीतील राष्ट्रवादीनं केलेल्या विश्वासघातामुळे हा निर्णय घेतल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय। उबाटाकडून अद्याप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार घोषित केलेला नसून 2 दिवसात कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा ते जाहीर करू असं उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। यासोबतच परिवर्तन आघाडीत राहून उबाठा पक्षाच्या नेत्यांचे फोटो, चिन्ह किंवा झेंडे वापरल्यास गुन्हा दाखल करू असा कडक इशारा तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी दिला। आघाडीतला वाद कसा पेटला? माथेरान, कर्जत आणि खोपोली नगरपालिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि शेकाप यांनी परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली। खोपोलीमध्ये ठाकरे गटानं 12 जागांची मागणी केली होती, मात्र त्यांना फक्त 3 जागा देण्यात आल्या। त्याहूनही गंभीर म्हणजे त्या 3ही जागांवर आघाडीतील राष्ट्रवादी आणि शेकापनं प्रतिस्पर्धी उमेदवार उभे केले असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला। अंतिम दिवशी उमेदवारांनी अर्ज मागे घेतले नाहीत आणि चर्चाही करण्यात आली नाही, त्यामुळेच राष्ट्रवादीनं विश्वासघात केला असा आरोप उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी केलाय। पत्रकार परिषदेत उपस्थित यावेळी तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, संपर्क प्रमुख उमेश गावण, शहर प्रमुख अंकुश पवाली, जगदीश ठाकरे, पंढरीनाथ राऊत, अनिता पाटील, सुविधा विचारे यांच्यासह उबाठाचे अधिकृत उमेदवार उपस्थित होते। त्यामध्ये ज्योती देशमुख, संजय सोळंकी, अनिल शेलार, माधवी पुरी, कीर्ती ओसवाल, अंकिता शीद, सुरेखा खेडकर, तन्वी रूपवते, जयश्री चालके, नितीन पवार, रोहिणी नायकोडे यांचा समावेश होता। उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत म्हणाले, परिवर्तन आघाडीतून अधिकृतपणे बाहेर पडलो आहोत। आमचे 11 उमेदवार स्वबळावर निवडणूक लढवणार असून पक्ष त्यांच्यासोबत ठामपणे उभा आहे। नगराध्यक्ष पदासाठी पाठिंब्याचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येणार आहे। खोपोली नगरपालिकेमध्ये आम्ही स्वबळावर आमचे 11 उमेदवार निवडणुकीत सामोरे जाणार आहे, पण त्यांच्याबरोबर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रत्येक पदाधिकारी आणि आम्ही सगळेच प्रमुख पदाधिकारी तुम्हाला या 11 दिवसामध्ये प्रत्येक जण तुम्हाला त्या ठिकाणी पाहून पडले। त्यासाठी तालुका प्रमुख आहेतच, पण त्याच्यावर तालुक्याचे काही निरीक्षक म्हणून आपण त्या ठिकाणी पक्षाकडून नेमले, ते पण या ठिकाणी आता येणाऱ्या दिवसामध्ये काम करणार। निवडणुका जाहीर झाल्या त्यापासून आम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाबरोबर आघाडीची बोलणी करत होतो। आतापर्यंत तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये शंका होती की अजून यांचं काय चाललंय, अजून हे डिक्लेरेशन का करत नाही। तर आम्ही आमच्या पद्धतीने जर पाहिलं तर आमचे उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत आणि सुधाकर भाऊ घारे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी यांची चर्चा चालू होती की कर्जतमध्ये परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून जे चालू होतं तेच आज जे खोपोलीमध्ये करणारा त्यांचा मानस होता। परंतु हे सगळं करत असताना खोपोलीमध्ये आमच्या बरोबर ज्या काही कमिटमेंट त्यांनी केल्या, म्हणजे 31 नगरसेवकांमध्ये एक अध्यक्ष, 31 नगरसेवक, याच्यामध्ये आम्ही त्यांच्याकडे कमीत कमी 10 ते 12 सीट मागितल्या होत्या। तर त्यांनी त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा 8 सीट दिल्या आणि असं करत असताना आमच्याशी चर्चा करत असताना आम्हाला 10 वरून 8 वर आणलं, 8 वरून 5 वर आणलं, 5 वरून 3 वर आणलं। पण ज्या आणलं इतकंच आम्हाला कळलं, पण त्याच्या पुढे जाऊन जर आम्ही पाहिलं तर आमच्या प्रत्येक उमेदवाराच्या अपोजिट त्यांनी त्यांचा उमेदवाराचा फॉर्म भरला आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं त्यावेळेला आघाडी आमची तिथं संपतो हे आम्ही त्यांना सांगितलं। मग त्यासाठी आज 2-3 दिवस आमचा तोच घोळ चालू होता की त्यांचं नेतृत्व म्हणतंय की आम्हाला आमच्या खालच्या कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिलेलं आहे की आम्ही तुमच्या विरोधात फॉर्म भरले। आता हा झाला त्यांचा विषय, पण कुणीही नेता आपल्या खालच्या कार्यकर्त्याला विचारल्याशिवाय कोणाच्या सीट बद्दल चर्चा करू शकत नाही, हे तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहित आहे। YouTube वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राइब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।